तर निवडणूक म्हणजे लोकशाहीचा कणा, लोकशाहीचा महोत्सव वगैरे वगैरे. हे झालं बोलण्यापुरतं. गेल्या काही वर्षांपासून निवडणूक म्हणजे मनी अँड मसल पॉवर अशी नवी व्याख्या रूढ होतीये. सध्या महापालिका निवडणुकांचा महासंग्राम सुरू आहे. बिनविरोध निवड हा नवा फंडा या निवडणुकीमध्ये प्रकर्षानं जाणवतोय. पूर्वी एखाद दोन वॉर्डामध्ये अशी बिनविरोध निवड व्हायची, मात्र यावेळी काही डझन उमेदवार मतदानाआधीच नगरसेवक झाल्यामध्ये जमा आहेत. त्यातच विरोधकांनी थेट विधानसभा अध्यक्षांनाच टार्गेट केल्यामुळे याचं गांभीर्यही अधिक वाढलंय. शिवाय बिनविरोध विरुद्ध नोटा असा सामना होऊन जाऊ दे अशी मागणीही पुढे आली आहे. यावर एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट. महानगरपालिका निवडणुकांमध्ये अटीतटीच्या लढतींपेक्षा देखील जास्त वादग्रस्त ठरतायत बिनविरोध निवडून आलेल्या जागा. महाराष्ट्रामध्ये एकूण 67 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले. पण या निकालामुळे विरोधकांनी टीकेच्या तोफा डागायला सुरुवात केली आहे. या तोफांच्या सर्वाधिक टार्गेटवरती आहेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर. स्वतःच्या कुलाबा मतदारसंघामधील 3 वॉर्डांमधून आपल्या नातेवाईकांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी राहुल नार्वेकरांनी पदाचा गैरवापर केला असा आरोप विरोधकांनी लावून धरलाय. विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारे रांगेत उभं राहून समोरच्या उमेदवारांना धमक्या दिलेल्या आहेत. त्या अहवालात का आलं नाही? हरिभाऊ राठोड यांची तक्रार आहे. मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांची तक्रार आहे. तसं पार्थ पवार प्रकरणामध्ये तहसीलदारांना अडकवून पार्थ पवार आणि त्यांच्या नातेवाईकांना वाचवलं. अटक भलत्यानाच झाली, अधिकाऱ्यांना अटक झाली, त्यांचा बळी घेतला, अधिकाऱ्यांचा, तहसीलदारांचा बळी घेतला. तसा इथे आरोचा बळी घेतला जाईल. राहुल नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करावेत. ते CCTV जे फुटेज जे आहेत ते सार्वजनिक करावं. तिथल्या ज्या उमेदवार, जे 2 उमेदवार आहे आम आदमी पार्टीचे आणि समाजवादीचे, यांच्या तक्रारी घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. धमकोल्याच्या अनुषंगानं त्यांच्यावर धावून गेल्याच्या आणि त्यांना दमदाटी केल्याबद्दलही गुन्हे राहुल नार्वेकरांवर दाखल व्हावेत, ही काँग्रेस पक्षाची आमची एकंदरीत मागणी आहे. पदाचा गैरवापर करणाऱ्या नार्वेकरांच्या निलंबनाची मागणी उद्धव ठाकरेंनी देखील केली. तर नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंच्या जुन्या जखमांची आठवण काढत ठाकरेंकडे दुर्लक्ष करण्याचा पवित्रा घेतलाय. राहुल नार्वेकर, मी मुद्दामून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात. त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो. सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत. एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय. हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या केलेल्या टीकांवरती मी लक्ष देत नाही, कारण जुन्या दुखण्या ज्या असतात, जुन्या जखमा ज्या असतात त्या कधी कधी थंडीत अजून दुखून येतात, उजळून येतात. त्यातला हा प्रकार आहे. राहुल नार्वेकरांच्या विरोधामध्ये काँग्रेस, जनता दल सेक्युलर, शिवसेना उबाठा, आम आदमी पार्टी आणि हरिभाऊ राठोड यांनी तक्रार केली होती. त्यापैकी जनता दल सेक्युलर कडून ही तक्रार मागे घेण्यात आली आहे. हा मुद्दा अधोरेखित करत नार्वेकरांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या दिवशी त्यांनी ती तक्रार मागे घेतली आहे आणि त्यात त्यांनी कारण असं दिलं आहे की आमच्याकडे आलेली माहिती चुकीची होती आणि खरं बघितलं तर 4 पैकी 3 वॉर्डांमध्ये त्यांच्या उमेदवाऱ्या भरल्या गेल्या होत्या. त्यामुळे एक असं दिसून येतं की उमेदवाऱ्या भरल्या गेलेल्याची माहिती देखील त्यांना नव्हती, तरी त्यांनी तशी तक्रार केली आणि ती त्यांनी परत घेतली आहे. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा एक फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं दिसून येत आहे. टोकन क्रमांक देऊनही अर्जदाराला अर्ज भरण्याची संधी न दिल्यामुळे ही कृती प्रशासकीय दृष्ट्या अयोग्य असल्याचा ठपका पालिकेच्या अहवालामधून ठेवण्यात आला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्यावरती काय कारवाई होणार याची उत्सुकता आहे. असं असलं तरी यामध्ये आपली चूक काय असा सवाल करत उमेदवारी दाखल करून घेण्याची मागणी हरिभाऊ राठोडांनी केली आहे. तर स्वतःला क्लीन चिट देऊ पाहणाऱ्या नार्वेकरांच्या दाव्यामधली हवा देखील त्यांनी काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांची चुकी झाली, ती त्याची शिक्षा आम्हाला कशाला देताय तुम्ही? त्याची चुकी झाली आहे ना, हे कळल्यानंतर हे जे 12 अर्ज आहेत इंटेक ते त्यांनी अजूनही घ्यावे. आता 12ही लोक आम्ही तिकडे जाणार आहोत. ते सगळ्यांचे अर्ज त्यांनी घेतले पाहिजे. यांना निवडणुकीची संधी दिली पाहिजे. आमचे अर्ज आहे, माझा अर्ज आहे वैयक्तिक, आपल्या आम आदमी पार्टीचा आहे, मनसेचा अर्ज आहे
आणि बहुजन समाज पार्टीचा पण अर्ज आहे, ते कोणी मागे घेतलेलं नाही. ती आम्ही तक्रार आमची कायम आहे. तर या सगळ्या प्रकाराच्या बाबत भाजपची प्रतिक्रिया मात्र अत्यंत सावध आहे. ते जर आता नियमाप्रमाणे जे व्हायचं ते होईल, पण कायद्याने सर्व आम्ही बांधील आहोत. कोणी काही मागणी केली त्याला अर्थ नसतो. राज्य निवडणूक आयोग किंवा पोलीस यंत्रणा किंवा आमचे तिथले निवडणूक अधिकारी याबद्दलचा चौकशी करून अहवाल तयार करत असतात. त्यानुसार पुढची कारवाई होईल. एकीकडे नार्वेकर कुलाव्यामध्ये झालेल्या प्रकारावरून वादात अडकले. दुसरीकडे राज्यभरामधल्या इतक्या मोठ्या संख्येनं निवडल्या गेलेल्या बिनविरोध उमेदवारांच्या निवडीच्या विरोधात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक आयोगामध्ये धाव घेतली. माझ्या 2 मागण्या आहेत की ज्या आरोज होत्या, ज्यांनी ह्या सगळ्या प्रकारे गोंधळ घातला, त्यांचे जे तिथले जे फुटेज आहेत ते चेक करावे. उमेदवारांना मतदान त्या केंद्राच्या बाहेर कोण घेऊन येत होतं, ते कुठल्या पक्षाचे होते ते चेक करावे. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुकीचे जे निकाल आहेत ते राखून ठेवावेत, तोपर्यंत ते निर्णय जाहीर करू नयेत. अशा 2 मागण्यांसाठी मी आज यांची भेट घेतली. तर मनसेच्या या धावपळीचं शिंदेच्या शिवसेनेनं त्यांच्या स्टाईलनुसार अनालिसिस केलंय. ज्यांना पराभव समोर दिसत असेल ते ह्या अशा गोष्टींचा उपयोग आपल्या माध्यमातून करत असतात. न्यायालयात जाण्याची त्यांची भूमिका आहे. त्यांनी न्यायालयात जावं. न्यायालयात जो निर्णय देईल तो सर्वांना बंधनकारक असेल. आता तुम्ही ज्यांच्याबरोबर बसता ते जितेंद्र आव्हाड, तुम्ही स्वतः, राजन विचारे किंवा अन्य लोक काय एकनाथ शिंदे साहेबांच्या घरी आतापर्यंत कधी गेले नाही का? राज्यामध्ये ज्या ठिकाणी बिनविरोध निकाल लागले त्या ठिकाणी मतदान घ्यावं आणि नोटाचा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आता काँग्रेसनं केली आहे. नोटाचा अधिकार हा अनपोत झालेल्या ठिकाणी जो निवडून आलाय हा सोडून हा जो ऑप्शन आहे तो दाबण्याच्या अनुषंगानं तिथे मशीन ठेवावी. मतदानाच्या दिवशी निवडणुका होत असताना लोकांना ह्या सगळ्या प्रक्रियेचा निषेध नोंदवता यावा किंवा त्यांना त्याचा अधिकार जो आहे तो मतदानाचा वापरता यावा. नोटा या ऑप्शनचं बटन आणि मशीन त्या ठिकाणी ठेवावी ही काँग्रेस पक्षाची आमची मागणी आहे. निवडणूक आयोगाने तशी संधी दिली आहे आणि त्यामुळे चांगली पायंडा आहे बिनविरोध होण्याचा. एखाद्या ठिकाणी निवडणूक होत नसेल आणि बिनविरोध होत असेल तर त्या ठिकाणी हा चांगला पायंडा लोकशाहीमध्ये आहे. आम्ही कुठेही विरोध केला नाही आहे, कुठेही विरोध केला नाही आहे. बिनविरोध लोक निवडून आले तर ही लोकशाहीमध्ये चांगला आहे. अनेक सरपंच बिनविरोध होतात. बिनविरोध झाला म्हणजे काय झालं, त्यात काही नियमाच्या बाहेर आहे का? पदाच्या गैरवापराचा आरोप करत विधानसभा अध्यक्षांच्या निलंबनाची मागणी असो, एसओपी डावलत अर्ज दाखल करून न घेणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी असो किंवा मग बिनविरोध निकाल लागलेल्या प्रभागांमध्ये नोटासह मतदान घेण्याची मागणी असो, यापैकी कुठल्या मागण्या प्रत्यक्षात येतात आणि कुठल्या मागण्या या शेवटपर्यंत मागण्याच राहतात हे बघायचंय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.